नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लसिका संस्था हा टॉपिक पूर्ण अभ्यासणार आहेत. चला तर मग आज सुरुवात करूया. लसिका संस्था. लसिका संस्था म्हणजे काय? शरीरातील लसिका द्रव्य लिम्फ वाहून नेणाऱ्या वाहिन्या व ग्रंथीचे जाळे म्हणजेच लसिका संस्था होय. ही संस्था शरीरातील जंतू, विषारी पदार्थ आणि संसर्गापासून संरक्षण करते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते. त्यानंतर बघा लसिका द्रव्य. लसिका द्रव्य हा फिकट पिवळसर रंगाचा द्रव्य असतो. हा रक्तातील प्लाझ्मापासून तयार होतो. यामध्ये लसिका पेशी असतात. या पेशी शरीरातील रोगापासून संरक्षण देतात व लसिका द्रव्यांची वैशिष्ट्ये बघा. रंग फिकट पिवळसर, प्रथिने कमी प्रमाणात, रक्तपेशी कमी असतात, रोगप्रतिकारक पेशी असतात. त्यानंतर लसिका संस्थेचे मुख्य भाग. लसिका संस्था पुढील भागांनी बनलेली असते. लसिका वाहिन्या. या वाहिन्या शरीरभर जाळ्यांसारख्या पसरलेल्या असतात. त्यात उतिकामधील अतिरिक्त द्रव्य गोळा करतात. त्यानंतर हा द्रव्य नंतर रक्तप्रवाहात परत पाठवतात. त्यानंतर लसिका ग्रंथी. या लहान गोलाकार ग्रंथी असतात. या जंतू व विषारी पदार्थ फिल्टर करतात. शरीराच्या अनेक भागात आढळतात. प्रमुख ठिकाणे मान, काख, जांघ. प्लीहा. प्लीहा हा लसिका संस्थेचा महत्त्वाचा अवयव आहे. तो पोटाच्या डाव्या बाजूला असतो. प्लीहेचे कार्य: जुने रक्तपेशी नष्ट करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, रक्त साठवणे. त्यानंतर थायमस ग्रंथी. ही ग्रंथी छातीमध्ये हृदयाच्या वर भागात असते. लहान वयात ही ग्रंथी मोठी असते. कार्य: टी लिम्फोसाइट पेशी तयार करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. त्यानंतर बघा टॉन्सिल्स. टॉन्सिल घशाच्या मागील बाजूस असतात. ते शरीरात प्रवेश करणाऱ्या जंतूंना अडवतात. त्यानंतर बघा 4 नंबरची लसिका संस्थेचे कार्य. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. लसिका संस्था शरीरातील जंतू आणि विषाणूशी लढते. त्यानंतर अतिरिक्त द्रव्य काढणे. उतिकांमध्ये जमा झालेले अतिरिक्त द्रव्य परत रक्तप्रवाहात आणते. त्यानंतर बघा चरबीचे शोषण. लहान आतड्यातूनच चरबीचे शोषण करण्यास मदत करते. शरीराचे संरक्षण. लसिका ग्रंथी जंतू फिल्टर करून शरीराचे संरक्षण करतात. त्यानंतर 5 लसिका संस्थेशी संबंधित आजार बघा. फायलेरिया. हा आजार डासांमुळे होतो. त्यानंतर लसिका वाहिन्यांमुळे अडथळा निर्माण होतो. हात किंवा पाय खूप सुजतात. त्यानंतर लसिका ग्रंथीची सूज. लसिका ग्रंथीमध्ये संसर्ग झाल्यामुळे सूज येते. टॉन्सिलायटिस. टॉन्सिलमध्ये सूज येते. त्यानंतर आरोग्यसेवक सेविकेची भूमिका बघा. फायलेरिया प्रतिबंधक कार्यक्रम राबवणे, डास नियंत्रणाबाबत जनजागृती करणे, स्वच्छतेबद्दल लोकांना मार्गदर्शन करणे, सूज किंवा संसर्ग दिसल्यास रुग्णाला आरोग्य केंद्रात पाठवणे. आणि हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेसाठी, तर तो नीट लक्ष देऊ नये का. लसिका द्रव्य पिवळसर असतो. लसिका ग्रंथी जंतू फिल्टर करतात. प्लीहा जुने RBC नष्ट करते. त्यानंतर थायमस टी लिम्फोसाइट्स तयार करते. फायलोरिया हा लसिका संस्थेचा प्रमुख आजार आहेत. हे एक्झाममध्ये खूप वेळेस विचारलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी PDF देईल.